हाय हाय माझे यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरे असणार. मी पण बरी आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला रेसिपीचं ऐकायला मला खूप छान वाटतं. इतकं समजावून सांगते इतकं, आणि पैसे घेत नाही. तिने कधीच तोंडाने बोललं नाही की एवढे पैसे द्या तेवढे काय. पण आपल्याला पण सांगते की बाबा तुम्ही तुमचं मॉनिटायझन होत नाही तोपर्यंत पैसा खर्च करायचा नाही. तर तिचं इतकं छान वाटतं ना, मी तिचं जास्त व्हिडिओ बघते. पण मी 2-3 वेळेस असे वेगळे व्हिडिओ बघितले ना, त्याच्यामध्ये मी असं म्हणजे लोक माझं म्हणजे डिस्टर्ब झालं की बाबा आपण पैसे, आपल्याला असं वाटतं पटकना बाबा आपले हे सबस्क्राईब वाढावा, हे वाढावं. पण तसं काय होणार नाही. जे काय होईल ना ते आपल्या मेहनतीनंच होणार आहे. आणि असे जे चांगले बसून सांगतात त्यांचंच ऐकून आपण हे करणार. ते यूट्यूबवर जे पण चांगलं म्हणजे सांगतात ना, मी त्यांचं ऐकून घेते. आणि जे पैसे वगैरेचं म्हणतात तर मग मी आता त्यांना थोडंसं कमच केलं आहे बघायचं. आणि बघा, ते लोक ना कधीच आपला व्हिडिओ बघत नाही. माझा व्हिडिओ जर त्यांच्या जोपर्यंत जात असेल ना, तर त्यांनी जे पण पैसे घेऊन हे करत असतील ना यूट्यूब चॅनलवर, मॉनिटायझर म्हणा, ज्याचे सबस्क्राईब किंवा चॅनल चेक करत असतील ना, त्यांनी थोडं कम घ्या, कम पैसे घ्या. तुम्हाला यूट्यूब पण देतोय ना. यूट्यूब असं नाही की तुम्हाला आम्ही बघणार, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करणार, आम्ही तुम्हाला लाईक करणार, आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये बघणार सगळेजणं, तुमचं आम्ही ऐकून घेणार, तर तुम्हाला पैसे भेटतच यूट्यूबकडनं. तर आम्ही जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत आमच्याकडनं पैसे थोडे कमच घ्या. म्हणजे कसं आम्हाला पण झेपलं पाहिजे ना, आम्ही पण थोडंसं तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही पण तुमच्यासाठी काही ना काही करणार. छोट्यापासूनच मोठं होतं माणूस. तर मोठ्याची गरज छोट्याला पडते आणि छोट्याची गरज मोठ्याला पडते. ते जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्कीच पैसे कम करणार. एवढे पैसे घेऊ नका. आणि जर का यूट्यूबने सेटिंग एवढी म्हणजे 5 नवीन सेटिंग आणलेले आहेत, त्या तर थोड्या मी शिकूनच घेणार आहे. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर बाबा कोणाला राग बी घेऊ देऊ नका. आणि राग आला असेल तर बाबा त्याच्यासाठी काही मी माफी मागणार नाही आहे. कारण की कसं आहे, जे खरं आहे ती बोलते मी. आणि खरं बोलणं जर हे असेल तर मला काय ते हे असू द्या. कारण की जे खरं आहे मी बघते यूट्यूबवर तेच मी बोलते. जे आमच्यासारखे यूट्यूबर छोटे यूट्यूबरांना सपोर्ट करून त्यांचं नाव तर चॅनलवर आम्ही घेणारच आहे, कोणी पण असू द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे जे मला वाटतात तसे व्हिडिओ मी तुम्हाला हे करू शकते. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भाऊबीजची शुभेच्छा. बाय. तिचं ऐकायला मला खूप छान वाटतं. इतकं समजावून सांगते इतकं, आणि पैसे घेत नाही. तिने कधीच तोंडाने बोललं नाही की एवढे पैसे द्या तेवढे काय. पण आपल्याला पण सांगते की बाबा तुम्ही तुमचं मॉनिटायझन होत नाही तोपर्यंत पैसा खर्च करायचा नाही. तर तिचं इतकं छान वाटतं ना, मी तिचं जास्त व्हिडिओ बघते. पण मी 2-3 वेळेस असे वेगळे व्हिडिओ बघितले ना, त्याच्यामध्ये मी असं म्हणजे लोक माझं म्हणजे डिस्टर्ब झालं की बाबा आपण पैसे, आपल्याला असं वाटतं पटकना बाबा आपले हे सबस्क्राईब वाढावा, हे वाढावं. पण तसं काय होणार नाही. जे काय होईल ना ते आपल्या मेहनतीनंच होणार आहे. आणि असे जे चांगले बसून सांगतात त्यांचंच ऐकून आपण हे करणार. ते यूट्यूबवर जे पण चांगलं म्हणजे सांगतात ना, मी त्यांचं ऐकून घेते. आणि जे पैसे वगैरेचं म्हणतात तर मग मी आता त्यांना थोडंसं कमच केलं आहे बघायचं. आणि बघा, ते लोक ना कधीच आपला व्हिडिओ बघत नाही. माझा व्हिडिओ जर त्यांच्या जोपर्यंत जात असेल ना, तर त्यांनी जे पण पैसे घेऊन हे करत असतील ना यूट्यूब चॅनलवर, मॉनिटायझर म्हणा, ज्याचे सबस्क्राईब किंवा चॅनल चेक करत असतील ना, त्यांनी थोडं कम घ्या, कम पैसे घ्या. तुम्हाला यूट्यूब पण देतोय ना. यूट्यूब असं नाही की तुम्हाला आम्ही बघणार, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करणार, आम्ही तुम्हाला लाईक करणार, आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये बघणार सगळेजणं, तुमचं आम्ही ऐकून घेणार, तर तुम्हाला पैसे भेटतच यूट्यूबकडनं. तर आम्ही जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत आमच्याकडनं पैसे थोडे कमच घ्या. म्हणजे कसं आम्हाला पण झेपलं पाहिजे ना, आम्ही पण थोडंसं तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही पण तुमच्यासाठी काही ना काही करणार. छोट्यापासूनच मोठं होतं माणूस. तर मोठ्याची गरज छोट्याला पडते आणि छोट्याची गरज मोठ्याला पडते. ते जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्कीच पैसे कम करणार. एवढे पैसे घेऊ नका.
आणि जर का यूट्यूबनी सेटिंग एवढी म्हणजे 5 नवीन सेटिंग आणलेले आहेत त्या तर थोड्या मी शिकूनच घेणार आहे. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर बाबा कोणाला राग बी घेऊ देऊ नका. आणि राग आला असेल तर बाबा त्याच्यासाठी काही मी माफी मागणार नाही आहे. कारण की कसं आहे, जे खरं आहे ते बोलते मी. आणि खरं बोलणं जर हे असेल तर मला काय ते हे असू द्या. कारण की जे खरं आहे मी बघते यूट्यूबवर तेच मी बोलते. जे आमच्यासारखे यूट्यूबर छोटे यूट्यूबरांना सपोर्ट करेल त्यांचं नाव तर चॅनलवर आम्ही घेणारच आहे, कोणी पण असू द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे जे मला वाटतात तसे व्हिडिओ मी तुम्हाला हे करू शकते. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भाऊबीजची शुभेच्छा. बाय. तिचं ऐकायला मला खूप छान वाटतं. इतकं समजून सांगते इतकं. आणि पैसे घेत नाही. तिने कधीच तोंडाने बोललं नाही की एवढे पैसे द्या तेवढे काय. आपल्याला पण सांगते की बाबा तुम्ही तुमचं मॉनिटायझेशन होत नाही तोपर्यंत पैसा खर्च करायचा नाही. तर तिचं इतकं छान वाटतं ना. मी तिचं जास्त व्हिडिओ बघते. पण मी 2-3 वेळेचे असे वेगळे व्हिडिओ बघितले ना त्याच्यामध्ये मी असं म्हणजे लोक माझं म्हणजे डिस्टर्ब झालं की बाबा आपण पैसे आपल्याला असं वाटतं पटकना बाबा आपले हे सबस्क्राईब वाढावा हे वाढावं. पण तसं काय होणार नाही. जे काय होईल ना ते आपल्या मेहनतीनंच होणार आहे. आणि असे जे चांगले बसून सांगतात त्यांचंच ऐकून आपण हे करणार. ते यूट्यूबवर जे पण चांगलं म्हणजे सांगतात ना मी त्यांचं ऐकून घेते. आणि जे पैसे वगैरेचं म्हणतात तर मग मी आता त्यांना थोडंसं कमच केलं आहे बघायचं. आणि बघा ते लोक ना कधीच आपला व्हिडिओ बघत नाही. माझा व्हिडिओ जर त्यांच्या जोपर्यंत जात असेल ना तर त्यांनी जे पण पैसे घेऊन हे करत असतील ना यूट्यूब चॅनलवर मॉनिटायझर म्हणा ज्याचे सबस्क्राईब किंवा चॅनल चेक करत असतील ना त्यांनी थोडं कम पैसे घ्या. तुम्हाला यूट्यूब पण देतो आहे ना. यूट्यूब असं नाही की तुम्हाला आम्ही बघणार, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करणार, आम्ही तुम्हाला लाईक करणार, आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये बघणार सगळेजणं, तुमचं आम्ही ऐकून घेणार तर तुम्हाला पैसे भेटतच यूट्यूबकडनं. तर आम्ही जे छोटे यूट्यूबर आहेत ना आमच्याकडनं पैसे थोडे कमच घ्या. म्हणजे कसं आम्हाला पण झेपलं पाहिजे ना. आम्ही पण थोडंसं तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही पण तुमच्यासाठी काही ना काही करणार. छोट्यापासूनच मोठं होतं माणूस. तर मोठ्याची गरज छोट्याला पडते आणि छोट्याची गरज मोठ्याला पडते. ते जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्कीच पैसे कम करणार. एवढे पैसे घेऊ नका. आणि जर का यूट्यूबनी सेटिंग एवढी म्हणजे 5 नवीन सेटिंग आणलेले आहेत त्या तर थोड्या मी शिकूनच घेणार आहे. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर बाबा कोणाला राग बी घेऊ देऊ नका. आणि राग आला असेल तर बाबा त्याच्यासाठी काही मी माफी मागणार नाही आहे. कारण की कसं आहे, जे खरं आहे ते बोलते मी. आणि खरं बोलणं जर हे असेल तर मला काय ते हे असू द्या. कारण की जे खरं आहे मी बघते यूट्यूबवर तेच मी बोलते. जे आमच्यासारखे यूट्यूबर छोटे यूट्यूबरांना सपोर्ट करेल त्यांचं नाव तर चॅनलवर आम्ही घेणारच आहे, कोणी पण असू द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे जे मला वाटतात तसे व्हिडिओ मी तुम्हाला हे करू शकते. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भाऊबीजची शुभेच्छा. बाय. तिचं ऐकायला मला खूप छान वाटतं. इतकं समजून सांगते इतकं. आणि पैसे घेत नाही. तिने कधीच तोंडाने बोललं नाही की एवढे पैसे द्या तेवढे काय. आपल्याला पण सांगते की बाबा तुम्ही तुमचं मॉनिटायझेशन होत नाही तोपर्यंत पैसा खर्च करायचा नाही. तर तिचं इतकं छान वाटतं ना. मी तिचं जास्त व्हिडिओ बघते. पण मी 2-3 वेळेचे असे वेगळे व्हिडिओ बघितले ना त्याच्यामध्ये मी असं म्हणजे लोक माझं म्हणजे डिस्टर्ब झालं की बाबा आपण पैसे आपल्याला असं वाटतं पटकना बाबा आपले हे सबस्क्राईब वाढावा हे वाढावं. पण तसं काय होणार नाही. जे काय होईल ना ते आपल्या मेहनतीनंच होणार आहे. आणि असे जे चांगले बसून सांगतात त्यांचंच ऐकून आपण हे करणार. ते यूट्यूबवर जे पण चांगलं म्हणजे सांगतात ना मी त्यांचं ऐकून घेते. आणि जे पैसे वगैरेचं म्हणतात तर मग मी आता त्यांना थोडंसं कमच केलं आहे बघायचं. आणि बघा ते लोक ना कधीच आपला व्हिडिओ बघत नाही. माझा व्हिडिओ जर त्यांच्या जोपर्यंत जात असेल ना
तर त्यांनी जे पण पैसे घेऊन हे करत असतील ना यूट्यूब चॅनलवर मॉनिटायझर म्हणा, ज्याचे सबस्क्राईब किंवा चॅनल चेक करत असतील ना, त्यांनी थोडं कम घ्या, कम पैसे घ्या. तुम्हाला यूट्यूब पण देतोय ना. यूट्यूब असं नाही की तुम्हाला आम्ही बघणार, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करणार, आम्ही तुम्हाला लाईक करणार, आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये बघणार सगळेजणं, तुमचं आम्ही ऐकून घेणार, तर तुम्हाला पैसे भेटतच यूट्यूबकडनं. तर आम्ही जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत ना, आमच्याकडनं पैसे थोडे कमच घ्या. म्हणजे कसं आम्हाला पण झेपलं पाहिजे ना, आम्ही पण थोडंसं तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही पण तुमच्यासाठी काही ना काही करणार. छोट्यापासूनच मोठं होतं माणूस. तर मोठ्याची गरज छोट्याला पडते आणि छोट्याची गरज मोठ्याला पडते. ते जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्कीच पैसे कम करणार. एवढे पैसे घेऊ नका. आणि जर का यूट्यूबने सेटिंग एवढी म्हणजे 5 नवीन सेटिंग आणलेले आहेत, त्या तर थोड्या मी शिकूनच घेणार आहे. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर बाबा कोणाला राग बी येऊ देऊ नका. आणि राग आला असेल तर बाबा त्याच्यासाठी काही मी माफी मागणार नाही आहे. कारण की कसं आहे, जे खरं आहे ती बोलते मी. आणि खरं बोलणं जर हे असेल तर मला काय ते हे असू द्या. कारण की जे खरं आहे मी बघते यूट्यूबवर तेच मी बोलते. जे आमच्यासारखे यूट्यूबर छोटे यूट्यूबरांना सपोर्ट करेल त्यांचं नाव तर चॅनलवर आम्ही घेणारच आहे, कोणी पण असू द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे जे मला वाटतात तसे व्हिडिओ मी तुम्हाला हे करू शकते. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भाऊबीजची शुभेच्छा. बाय.